विजय विठमल, सुमित गंगा लवकरात लवकर. बघा आपल्याकडे टाइम खूप कमी आहे, त्यात टाइम आपण लक्षात घेऊन सगळे सामने लवकरात लवकर चालू करायचे. स्ट्राईक साठी आहे तो अक्षय बोबले, नॉन स्ट्राईकला प्रभाकर हरावडे. दोन्ही लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन. गोलंदाजी करतोय तो श्रीकांत पडेल, एक रफ्तारचा गोलंदाज ज्याच्याकडे खूप पेस आहे. त्या पेसच्या बलावरती गोलंदाजी स्वतः श्रीकांत पडेल यांनी घेतली. अक्षय बोबले आणि मला वाटतं पहिल्या सामन्यामध्ये 28 धावा केल्या होत्या. खरोखरच बघूया आता या सामन्यात काय करतात. अक्षय बोबले स्ट्राईकला, गोलंदाजी करतो श्रीकांत आणि उत्तम अशी गोलंदाजी. पहिला चेंडू टोळावलाय लेग साईडच्या दिशेने, एक धाव घेतोय दुसऱ्या धावेसाठी. दुसरी धाव सुद्धा मला वाटते यशस्वीरित्या पूर्ण करतोय. 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोचते. 1 बॉल 2 धावा. गोलंदाजी करतोय श्रीकांत, बॅटिंग करतोय अक्षय. दोन्हीही मला वाटतं तिन्ही 2 बॅट्समन 1 बॉलर, तिन्ही मजबूत असे खेळाडू. दणकट दिसतात बघा. शरीरयष्टी बघाल तर वेस्ट इंडिजच्या पोलार्डला सुद्धा लाजेल अशी शरीरयष्टी अक्षय बोबले याची. काय करतोय बघूया अक्षय बोबले. जबरदस्त शॉट, काय टोळावलाय. 1 धाव आणि खराब अशी फिल्डिंग शार्विल संघाकडून. एक झेल सोडताना दिसत आहेत शार्विल संघ. खरोखरच तुम्ही झेल कोणाचा सोडलाय तर अक्षय बोबलेचा सोडलाय. हा अक्षय बोबले काय करू शकतो तो पुढच्या तुम्हाला चेंडूवरती कळेल. धावसंख्या होते 4 धावा. बिनबाद 4 धावा. अक्षय बोबले नाव लक्षात ठेवा हे अक्षय बोबले. पुन्हा टळावलाय 1 धावसाठी. बघूया काय फिल्डिंग करतायत ते. 1च धाव, दुसऱ्या धाव, 2ही धावा पूर्ण. 2 धावेवरती मला वाटतं प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा. चांगली रणनीती करतायत अक्षय बोबले. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा. गोलंदाजी करतोय श्रीकांत. बघा उत्कृष्ट गोलंदाजी, कारण अनुभव आहे. अनुभवाप्रमाणे गोलंदाजी चालली. समोर अक्षय सुद्धा अनुभवी आहे, श्रीकांत सुद्धा अनुभवी आहे, प्रभाकर पण अनुभवी आहे. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी, पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. दुसरा झेल सरतोय दिनेश हरावडे. पुन्हा 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावा. बिनबाद 8 धावा. सुंदर अशी फिल्डिंग शार्विल संघाकडून. मला वाटतं प्रभाकर हरावडेंचे मला वाटतं हात असे मला वाटतं सावध असेल, कारण माझी बॅटिंग कधी येते, मी स्ट्राईकला कधी येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावा. बिनबाद 8 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक साठी अक्षय. मला वाटतं थांबले अक्षय. बघा अक्षय मला वाटतं ते 1 रन शॉट. ओके. धावसंख्या होते 7 धावा. मला वाटतं 2 धावा घेतल्या होत्या, परंतु त्यामध्ये 1 रन हा शॉट काढलाय, त्यामुळे 1च धाव असेल. आणि धावसंख्या होते बिनबाद 7. 4 चेंडू टाकलेत, 7 धावा दिलेत श्रीकांत पडे यांनी. मला वाटतं अक्षय बोबले यांना जास्त धावायची सवय नाहीये, कारण त्यांना सवय आहे फक्त चौकार षटकारांची. यापुढील होणारा सामना साजिरी 11 विरुद्ध समीक्षा 11. एक मोठा सामना असेल हा सुद्धा. समीक्षा 11 विरुद्ध साजिरी 11. 1 धाव समाधान मानावं लागेल. धावसंख्या होते ती 8 धावा. मला वाटतंय 5 चेंडू टाकलेत, 8 धावा खर्च केलेत श्रीकांत. आता स्ट्राईक साठी आहे तो प्रभाकर हरावडे. बघा 5 चेंडू झाले, त्यामध्ये प्रभाकर हरावडे स्ट्राईक नाही भेटली. आता प्रभाकर हरावडे स्ट्राईक साठी आलेत. मैदानामध्ये थोडी हालचाल होताना दिसते आपल्याला. मला वाटतं शार्विल संघ लवकर घ्यायचा आहे. आता स्ट्राईक करतोय प्रभाकर. एक चौकार षटकार मानणं खरोखरच ज्याचं नाव आहे ना, हा प्रभाकर हरावडे. गोलंदाजी करतोय श्रीकांत. बघूया श्रीकांत किती तालमेल मध्ये गोलंदाजी करतोय तो. अंपायरचा इशारा बघूया. सुंदर गोलंदाजी. धावसंख्या होते 8 धावा. खरोखरच उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली श्रीकांत पडे यांनी. 1 षटक संपतंय. धावसंख्या जाऊन बसते ती 8 धावा.
मला वाटतंय शार्वी इलेव्हन संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो स्वतः संघाचा कर्णधार दिनेश हरावडे. खरोखरच एक नावाजलेला असा गोलंदाज आहे, ज्याने खरोखरच त्याचे स्लोअर वन इतका छान असतो, समोरच्या बॅट्समॅनला चेंडू कळत नाही, असा हा गोलंदाज आहे दिनेश हरावडे. हा सामना लवकर लवकर घ्यायचा आहे दिनेश हरावडे. श्रीकांत पड्याळ टाइमपास ना जास्ती घ्यायचा आहे, कारण यानंतर अजून 7 सामने खेळणे बाकी आहेत. लवकर लवकर सामना घ्यायचा आहे. गोलंदाजी करतोय तो दिनेश हरावडे. स्ट्राईकला तो अक्षय बोबले. मला वाटतं बघूया अक्षय बोबले काय करतायत ते. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, तरच तुमचा सामना तुमच्या खिशामध्ये येईल. बघूया काय गोलंदाजी आहे ती. अंपायरचा इशारा बघूया काय होतोय तो. गोलंदाजी करतोय तो दिनेश हरावडे. बघूया, अंपायर वरती जास्त जोर टाकायचा नाहीये श्रीकांत. अंपायर निर्णय देतील. अंपायर डिसिजन लागलाय बोल त्याला. अंपायर डिसिजन डेड बॉल, डॉट बॉल झालाय, डॉट बॉल आहे. सुंदर अशी गोलंदाजी दिनेश हरावडे यांच्याकडून. खरोखरच उत्कृष्ट असा गोलंदाज आहे दिनेश हरावडे. स्ट्राईक करतोय तो अक्षय बोबले. अंपायर डिसिजन आहे. अंपायरने लवकरात लवकर सामना. श्रीकांत पड्याळ नंतर पेनल्टी लागेल. श्रीकांत पड्याळ सामना लवकर लवकर चालू करायचा, एवढा वेळ घेता येणार नाही. श्रीकांत पड्याळ. दिनेश बारे यांच्याकडून 5 रनांची पेनल्टी देण्यात येईल आपल्याला. बघूया अक्षय बोबले ट्राय करतो. अक्षय बोबले उमेश शिगवन तरी वडाच्या वाडीचे धडाचे कार्यकर्ते उमेश शिगवन यांचं आगमन झाले, तरी त्यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत. आणि खरोखरच महालक्ष्मी इलेव्हन संघाला खूप मोठा धक्का लागतोय अक्षय बोबलेच्या रूपातून. कारण अक्षय बोबले जर मैदानावर शेवटपर्यंत असताना या सामन्याचा स्कोर मी तुम्हाला सांगतो, महालक्ष्मी इलेव्हन संघाकडून 40च्या पुढे असता. खरोखरच मोठा धक्का लागला अक्षय बोबले यांच्या रूपात. त्यांची जागा त्यांचे बंधू अजय बोबले. उत्कृष्ट गोलंदाजी करतो दिनेश हरावडे. खरोखरच गोलंदाजी पाहिजे तर दिनेश हरावडे यांच्यासारखी. लाईन लेंथ काय गोलंदाजी करतात, वा याला म्हणतात गोलंदाज दिनेश. पुन्हा एकदा काही सण असं मला चेंडू. गोलंदाजी अशी होते, बॅट्समॅन अशी शॉट मारतात की आयाराम गयाराम अशी बॅट्समॅन बॅटिंग चालली मैदानात. बघूया, एक यंगस्टर आहे दिनेश हरावडे, अनुभवी खेळाडू आहे दिनेश हरावडे, आणि त्यांच्यासमोर यंगस्टर अजय बोबले. दिनेश हरावडे खरोखरच क्रिकेटच्या इतिहासातील गोलंदाजी बघितली तर खूप मोठं नाव आहे. आणि माझे वर्गमित्र सुद्धा आहेत. पुन्हा एकदा खरोखर काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. वा याला गोलंदाजी म्हणतात. गोलंदाजी असावी तर अशी. काय गोलंदाजी. मला वाटतं आता थोडस हसू आलं श्रीकांत पड्याळ यांच्या चेहऱ्यावरती. काय ते हसू. वा वा. श्रीकांत पड्याळ, सतीश पड्याळ सुद्धा मनातल्या मनात हसतायत. याला म्हणतात गोलंदाजी. काय एक्का शोधून काढलाय, याला म्हणतात तुरुपचा एक्का दिनेश हरावडे याच्या रूपात. पुन्हा एकदा दिनेश हरावडे गोलंदाजी बॅटिंग करतोय. अजयला चौका फटकाराची बात करायला गेली, परंतु बघा सलग 3रा चेंडू डॉट होतोय. जर दिनेश हरावडे या चेंडू जर तुम्ही डॉट केला तर या सामन्यातील, या स्पर्धेतील एक पहिली अशी मिडलवर होईल ती दिनेश हरावडे यांच्या नावावर असेल. खरोखरच काय गोलंदाजी आहे बघा. जबरदस्त गोलंदाज. एकदा का सूर गवसला सोडत नाही, याला म्हणतात गोलंदाजी. वा जबरदस्त गोलंदाजी अजय बोबले. बघूया काय करतात.
मारलाय मारलाय खेचून मारलाय ओढून ताणून मारलाय आणि गेलाय चौकार. याला म्हणतात बॅटिंग. वा अजयने सुद्धा दाखवलंय. दिनेश हरावडे तुम्हाला 3 चेंडू बॅट केलेस ना, तू जरी शेर असलास ना तरी मी 1.25 शेर आहे. याला म्हणतात बॅटिंग. यंग टॅलेंट. वा काय बॅटिंग गोलंदाजी जबरदस्त. सामना स्कोर जाऊन पोहोचतोय तो 12 धावा. 12 चेंडू 12 धावा. महालक्ष्मी संघ जर सामन्यात आपल्याला जर जिंकायचा असेल ना, समोर जो संघ आहे ना हा शारवीर संघ आहे. सतीश पड्याल श्रीकांत पड्याल हे दोघे खूप मोठे खेळाडू आहेत. यांच्या समोर तुम्हाला स्कोर मला वाटतंय 35+ तरी पाहिजे, तरच तुम्हाला सामना जिंकता येईल. बघूया शेवटचं षटक घेऊन कोण येतोय. 2 षटकांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावा. विजय विठमल लवकर लवकर सामना चालू करतोय. विजय विठमल बघूया तिसरं षटक घेऊन ते स्वतः संघाचे चालक मालक ज्यांची ही एवढी मोठी गाडी घेऊन पुढे चालायचं आहे असे सतीश पड्याल मोठ्या गाडीचे मोठे मालक. बघूया काय करतात. थोरले मालक आणि धाकटे मालक किपिंग करतायत. श्रीकांत पड्याल बघूया चालक मालक आणि फलंदाजी करतायत ते प्रभाकर. दोन्ही मजबूत खेळाडू काय करतायत बघूया. पुन्हा एकदा काय गोलंदाजी. खरोखरच मला वाटतं श्रीकांत पड्याल यांनी खूप मोठी रणनीती आखून आलेत. समोरच्या बॅट्समनला काहीच गोलंदाजी समजत नाहीये. श्रीकांत पड्याल मला वाटतं जरी गाडी मोठी सतीश पड्याल चालू असेल तर त्या गाडीचा गेअर मात्र श्रीकांत पड्याल यांच्या हातात आहे. तो कुठे टाकायचा कुठे नाही हा श्रीकांत पड्याल यांनाच माहिती आहे. बघूया सतीश पड्याल पुन्हा एकदा काही जणांना चेंडू इनसाइड एज लागतोय आणि 1 धाव पूर्ण. आदित्य बंगाल बॉलच्या पाठीमागे 2 धावा पूर्ण. प्रभाकर हरावडे हा जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल ना, महालक्ष्मी संघ जर तुम्हाला पाहिजे असेल खरोखरच मला माझ्या संघाला विजयी करायचा आहे तर तुम्हाला षटकार चौकार मला वाटतं षटकारानेच तुम्हाला गोष्ट करायची आहे या सामन्यासाठी. बघूया अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक करतोय प्रभाकर हरावडे. नॉन स्ट्राईकला अजय बोबले. गोलंदाज करतोय तो गोलंदाजी श्री ओ काय मारलाय खेचून मारलाय आणि टाकलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वा फलंदाजी केले. मला वाटतं माझा आवाज प्रभाकर हरावडेपर्यंत पोहोचलाय. यापुढील सामन्याचा नाणेफेक साठी यायचंय साजिर इलेवर विरुद्ध समीक्षा इलेवर. समीर सावंत तुमचे कर्णधार पाठवायचे विनोद हरावडे. साजिरी संघाचे कर्णधार अनंत हरावडे. लवकरात लवकर सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचा आहे. विनोद हरावडे नाणेफेक साठी यायचं आहे लवकर लवकर. समोरच कर्णधार आलेले आहेत. बघूया सतीश पड्याल बघूया स्ट्राईक करतोय प्रभाकर हरावडे. पुन्हा मारलाय खेचलाय जबरदस्त मारलाय गेलाय. बघूया शक्ती सावंत. बघूया तुतू मेमे चाललंय. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी. वा शक्ती सावंत काय फिल्डिंग केले बघा. मला वाटतं जर हा संघ शारवीर संघ जर हा सामना जिंकतो ना तर शक्ती सावंतचा मला वाटतं डान्स बघायला मिळेल आपल्याला. हात वरती झालेत मला वाटतं चालू होईल थोड्या वेळात. बघूया प्रभाकर हरावडे गोलंदाजी करतायत ते स्वतः चालक मालक घेऊन टाकताना दिसतायत श्रीकांत पड्याल. बघूया काय करतायत. वा काय मारलाय सतीश पड्याल. जबरदस्त. मला वाटतं या गाडीचा गेअरच सोडून टाकलाय प्रभाकर हरावडे यांनी. काय बॅटिंग करतायत. मला वाटतं या षटकात 2 षटकार ठोकलेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा. जबरदस्त फलंदाजी प्रभाकर हरावडे. मला वाटतं हेच काम जर प्रभाकर हरावडे यांना जर स्ट्राईक भेटले असते हेच काम जर पहिल्यापासून जर त्यांनी केलं असतं ना तर खरोखर सांगतो तुम्हाला महालक्ष्मी संघाचा स्कोर हा 50 असता. पण गोलंदाजीमध्ये आपल्याला जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली दिनेश हरावडे यांच्याकडून. आता मार खाताना दिसतात आपल्याला गोलंदाजीमध्ये सतीश पड्याल. बघूया
काय करतात पुढच्या चेंडूवरती. मारलाय, पुन्हा एकदा मारलाय. बघूया, एक धाव पूर्ण. स्वतः मनीष बॉलच्या खाली एक दुसरी धाव पूर्ण. आणि मला वाटते एकाच धावेवर संबंध. धाव संख्या जाऊन पोचते 29 धावा. एक सन्मानजनक असा स्कोर मारलाय. मला वाटतंय आता शार्विल संघाला एक 10च्या सरासरीने स्कोर मारावा लागेल. धाव संख्या होते 29 धावा आणि या संघाच्या विजयासाठी शार्विल संघाला 30 धावांची गरज आहे. शार्विल संघामध्ये पण बहुत बडे बडे दस्ताने है. श्रीकांत पड्याल बघा, जी गाडी सतीश पडे यांनी चालवली होती त्या गाडीचा घेर श्रीकांत पडे यांनी टाकला होता आणि तो चांगला टाकला होता. श्रीकांत पडेल यांनी आपलं षटक चांगलं टाकलं. दिनेश हरावडे त्यानंतर खरोखरच या गोलंदाजाचं करू तितकं कौतुक कमी आहे. असे गोलंदाज मला वाटतं खूप मोठे मोठे खेळाडू आहेत शार्विल संघामध्ये. शुभम निकम सुद्धा आहे त्याच्यामध्ये. खरोखर हे नाव मला वाटतं ही DTPLचा हा सामना खेळण्यासाठी शुभम निकम हे स्वतः बाहेर गावावरून आपली नोकरी सोडून इकडे आलेत या DTPLचे सामने खेळण्यासाठी. खरोखरच या खेळाडू एक मोठा खेळाडू आहे. आता यापुढे होणारा सामना समीक्षा 11 आणि साजिरी 11 झालेला टॉस झाला. यामध्ये साजिरी 11 संघाने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. लवकर लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. मला वाटतं आता शक्ती सावंतचा डान्स बघायला मिळेल. दादा वाजव, बघूया काय करतो. स्वतः मालक धाकटे मालक जात आहेत आपल्याला मैदानामध्ये दिसत आहेत. श्रीकांत पड्याल आणि सोबत एक यंगस्टर, एक अनुभव आणि एक यंगस्टर. बघूया अनुभवावर यंगस्टर किती काम करतायत ते. श्रीकांत पड्याल आणि सिद्धेश हरावडे उर्फ सिद्धू. बघूया सिद्धू आणि श्रीकांत. मला वाटतं या दोन्ही टीमाने पहिल्या सामन्यामध्ये हार पत्करावी लागली होती. बघूया बॉल द्यायचा लवकर. श्रीकांत पड्याल मला वाटतं बॅटिंग जाते वेळी बॅट्समनने बॉल इथून घेऊनच जा सोबत. विकास जाधव बघूया महालक्ष्मी संघाकडून गोलंदाजीसाठी येतोय तो अक्षय बोबले यांचा तुरुपचा यक्का, जो स्विंगचा बादशाह म्हणतात त्याला, असा प्रदीप हरावडे. बघूया लवकरात लवकर सामना चालू करा अंपायर. एवढा टाइम देता येणार नाही अंपायर. बघूया स्ट्राईकला येतो लेफ्टी बॅट्समन सिद्धू, नॉन स्ट्राईकला येतो राईटी बॅट्समन श्रीकांत, ज्याने खूप मोठी मोठी अशी भारुडे गाजवलेत. मला वाटतं आम्ही भारुड बघायला जायचो आणि श्रीकांतची आणि पप्पूची जर एंट्री झाली खरोखरच इतकी मजा यायची ना ही कॉमेडी बघायला. पेंड्या वाकडीची जोडी असायची ही. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी.
आणि अंपायरचे दोन्ही हात स्थिर. मला वाटतं थोडीशी ऍड येताना दिसते मैदानामध्ये, ती बाहेर घ्यायची, ऍड बाहेर घ्या. बघूया गोलंदाजी करतोय तो प्रदीप, स्ट्राईकला आहे तो सिद्धू, नॉन स्ट्राईकला आहे तो श्रीकांत आणि समोर कॅमेरामॅन सुधीर कदम. बघूया पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, पुन्हा एकदा वाईटचा इशारा अंपायर कडून. मला वाटतं अंपायर विजय विठमल आणि किरण राऊत. खरोखर एक मोठे नाव आहे, खरोखर अंपायरिंग मधलं खूप मोठं नाव आहे किरण राऊत, ज्यांनी आपल्या अंपायरिंगने खूप मोठी मोठी मैदानं गाजवलीत. असे किरण राऊत अनुभवी अंपायर, बघा तुम्ही त्याला पाहत असाल असे अनुभवी अंपायर. पुन्हा एकदा प्रदीप स्ट्राईकला, सिद्धू मारलाय, बघूया कसा मारलाय आणि काय कॅच पकडले प्रभाकर हरावडे. खरोखरच श्रीकांत पटेल यांची स्ट्रॅटेजी पूर्ण चेंज करून टाकली. पहिले 2 चेंडू वाईटचा इशारा आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट, एक मोठा झटका लागलाय तो सिद्धूच्या रूपात शार्विल संघाला. आता काहीशी मला वाटतंय शुभम निकम यांच्या आणि सतीश पटेल यांच्या हृदयामध्ये धड धड अशी आवाज होते मला वाटतंय. बघूया कॅप्टन, मला वाटतंय शार्विल संघाचे कॅप्टन थोडेसे चिंतेत आणि सिद्धूची जागा घेण्यासाठी पुन्हा एक नवीन यंगस्टर गेला येतो. खरोखर या यंगस्टरनी ना शार्विल संघाची भरवसाट असे यंगस्टर आहेत, चांगले चांगले यंगस्टर आहेत. लेफ्टी रायटी फिल्डिंग पाहाल ना जबरदस्त असे हे यंगस्टर. स्ट्राईकला आता आहे तो आदित्य, नॉन स्ट्राईकला श्रीकांत आणि प्रदीप. वा मारलाय, जबरदस्त मारलाय, काय खेचलाय आणि खराब फिल्डिंग आणि हा षटकार. वा आदित्य, बॅटिंग बघायची असेल ना या यंगस्टरला बघा. बघा स्ट्राईकला आलाय, पहिला चेंडू आहे आणि समोर गोलंदाज कोण आहे प्रदीप हरावडे. ज्या गोलंदाजाने चांगले चांगले बॅट्समनची तू मेमे अशी करून टाकले, असा बॅट्समन ज्याला मारताना सुद्धा बॅट्समन विचार करतो याला मारू की नको, असा हा गोलंदाज. या यंगस्टरने तर बॉलरला सुद्धा दाखवलंय, जरी तो अनुभवी असलास ना तरी मी यंगस्टर आहे, माझं रक्त सळसळत आहे, उसळतं रक्त आहे आणि मी तुला पहिल्या चेंडूवरती षटकार मारेल आणि तो मारून दाखवलाय. याला म्हणतात बॅटिंग. वा आदित्य बंगाल, काय तुमची बॅटिंग, खरोखरच जबरदस्त. एक षटकार मारून आपली ओळख दाखवून दिली असा हा आदित्य. आता पुन्हा एकदा स्ट्राईकला आदित्य. धाव संख्या होती ती 8 धावा. गोलंदाज प्रदीप, काहीसा नाही समजले चेंडू आणि सुंदर गोलंदाजी. वा प्रदीप, आदित्य बंगालला सुद्धा दाखवून देतो प्रदीप, बघ तू जरी मला षटकार मारलास ना तरी माझा पण अनुभव तुझ्यापेक्षा खूप जास्त आहे, अनुभवाच्या बाबतीत मी कमी नाहीये. याला म्हणतात गोलंदाजी. ते पहिला चेंडू षटकार काढलाय, पुढचा चेंडू स्लोअर काढलाय. वा आणि पुन्हा एकदा जबरदस्त षटकार समोरच्या दिशेने. काय षटकार मारलाय, दुसरा षटकार. तसेच दमामे मधलीवाडीचे शरद विठमल यांचे जावई मला वाटते किरण आगरे हे इथे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार करतील प्रकाश बारे. काय फलंदाजी केले आदित्य बंगाल, वा जबरदस्त. प्रदीप, जरी तू अनुभव असलास ना तरी मी यंगस्टर आहे, याला म्हणतात बॅटिंग. पुन्हा एकदा बघा, एक षटकार एक डॉट बॉल, एक षटकार मारलाय पुन्हा एकदा डॉट बॉल मारलाय, 2 षटकार 2 डॉट बॉल. याला म्हणतात अनुभव आणि याला म्हणतात यंगस्टर. म्हणजे स्कोर जाऊन पोहोचतोय 14 धावा. पहिलं षटक चालू आहे. खरोखरच उत्कृष्ट अशी फलंदाजी. मला वाटतं श्रीकांत पटेल एक नॉन स्ट्राईकलाच उभे आहेत, अजून त्यांना काही स्ट्राईक मिळत नाहीये. पुन्हा एकदा आदित्य बंगाल शफल करतोय, बघूया काय करतोय. मारलाय आणि मला वाटतंय वा जबरदस्त फिल्डिंग. खरोखर खरोखर काय फिल्डिंग आहे, डाय मारून फिल्डिंग केले. मला वाटतं भावेश इटले आहेत का ते, भावेश इटले. जबरदस्त जबरदस्त फिल्डिंग म्हणावं लागेल भावेश इटले यांची.
बघा हा खेळाडू आहे ना, असा खेळाडू आहे ज्याला कसली भीती नाहीये. हा खेळाडू मला वाटतं खो खो सुद्धा आम्ही खेळायचो तेव्हा खेळाडू आमच्यासोबत असायचा. पण खो खो मध्ये सुद्धा दाई मारताना हा खेळाडू विचार नाही करायचा माझा हात तुटेल पाय तुटेल. जिद्द असते एक माणसाच्या मनात, ही जिद्द दाखवतोय. बघा या ग्राउंड मध्ये सुद्धा आपल्याला दगडगोटे सुद्धा दिसत आहेत. या दगडगोट्यामध्ये सुद्धा तो डाय मारताना दिसतोय. याला म्हणतात एक सहसाचं रक्त एक यंगस्टर. वा भावे शिटले, तुमचं करावं तितकं स्वागत. कमीच आहे, स्कोअर जाऊन बसतोय 15 धावा. 15 धावा किती आमच्या आता धावा किती आल्या? 2 धावा, 16 धावा. खरोखर शुभम निकम यांचं लक्ष बघाल ना, तो चित्ता कसा असतो, चित्ता डोळे लावून. मला वाटते तुम्ही उल्लू बघितला असेल, घुबडाची नजर अशी तेज असते ना, आपल्या शिकारीला असा झापतो ना, असा शुभम निकम आहे. आणि त्याची नजर. पुन्हा स्ट्राईकला येतो श्रीकांत, मारलाय, वा जबरदस्त शॉट. बघूया किती धावा येत आहेत. आणि चौकार. खराब गोलंदाजी, खराब गोलंदाजी. मला वाटतंय त्या शोले पिक्चर मध्ये एक डायलॉग होता ठाकूरचा, चुन चुन के मारूंगा, असा श्रीकांत मारतोय. सुंदर अशी फलंदाजी श्रीकांतच्याकडून. मला वाटतं शार्मिल संघाची मला वाटतं कोचिंग मला वाटतं असेल ना, तर शुभम निकम जवळ असेल. मुख्य हेड कोच बोलाल तर शुभम निकम आहेत. बघूया पुन्हा एकदा अजय फलंदाजी करतो. श्रीकांत मारलाय, पुन्हा मारलाय. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावसाठी भावे शिटले. सुंदर फिल्डिंग म्हणावी लागेल. एक धाव पूर्ण, 2 धावा सुद्धा पूर्ण करतात श्रीकांत पटेल. धाव संख्या जाऊन बसतोय शुभम निकम 22 धावा. बघूया मला वाटतं गाडी चालवत आहेत सतीश पटेल आणि या गाडीचा चांगला टॉप घेऊवरती बॅटिंग नेऊन ठेवले श्रीकांत पटेल यांनी. आणि आदित्य बंगाल खरोखरच करावं तितकं कौतुक कमी आहे. 2 षटकार मारलेत प्रदीप हरावडे याला. बघूया अजय पुन्हा एकदा मारलाय, खेचलाय, ओढलाय, पिल्लर धावतायत, 3 धावतायत, तिसऱ्याला भेटलाय. 1 धाव केले पूर्ण, 2 धावा. 2 धावीवरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या जाऊन पोचते ती 24 धावा. बघा कोचिंग असावी ती अशी शुभम निकम सारखी. दिनेश हरावडे अजूनही टेन्शन मध्ये दिसत आहेत त्यांची कोचिंग बघून. बघूया बॅटिंग करतायत ते श्रीकांत. मारलाय, पुन्हा एकदा मारलाय 1 धावेसाठी. 1च धावेवर दुसरा घेतो. बघूया आणि 1च धावेवरती समाधान मानावं लागेल. सुंदर फिल्डिंग कमलाकर कराटे. बघा जबरदस्त अशी त्यांची फिल्डिंग. मला वाटतं आज इथे अंकुश गुरव नाही आहेत, पण अंकुश गुरवच्या हाईटला जो टक्कर देईल ना, तो खेळाडू आहे मला वाटतं कमलाकर कराटे. आणि धावसंख्या होती ती 25 धावा. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 8 बॉल 5 धावा. बघूया या 8 बॉल मध्ये 8ची वाट लागते की 5 धावा येत आहेत ते. पुढचा संघ तयार राहायचा आहे. बघूया पटापट आलेत, सटासट बॉल टाकतायत. मारलाय आदित्य बंगाल याला म्हणतात बघा. आणि आउट होताना दिसतात आदित्य बंगाल. खरोखरच या बॅट्समनचं जितकं कौतुक करावं ना तितकं कमी आहे. बघा 2 षटकार मारले, तिसरा सुद्धा गेला असता, परंतु खरोखरच जबरदस्त शॉट होता. आणि तितकीच उत्तुंग अशी कॅच पकडली प्रभाकर हलवडे यांच्याकडून. आता बॅटिंगसाठी गेले ते मनीष हरावडे. मला वाटतं दिनेश हरावडे किंवा शुभम निकम जर गेले असते ना बॅटिंगसाठी तर प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट खूप मोठा असता. मनीष राऊत गेले बॅटिंगसाठी आणि मनीष हरावडे सुद्धा माझ्या मागे उभे आहेत. बसलेत का?
दमामे मधलेवाडीचे एक धडाडीचे असे कार्यकर्ते सचिन पड्याल यांचं आगमन झालंय. मला वाटतं शार्वी इलेव्हनचा सामना आहे आणि सचिन पड्याल येणार नाही असं कुठे होणारच नाही. तर त्यांचं स्वागत करतील चंद्रकांत शिगवण. वा मनीष राऊत कसला मारलाय शॉट, जबरदस्त. 1 धाव 2 धावेसाठी 2 धावा पूर्ण. यापुढे होणारा सामना समीशा इलेव्हन आणि साजिरी इलेव्हन. साजिरी इलेव्हन संघाने मला वाटतं टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. अजूनही दिनेश हरावडे बॅट्समॅनकडे बघतायत, कॉमेंटेटरच्या दिशेने बघतायत. माझ्या धावा पूर्ण होत आहेत की नाही, माझा संघ जिंकतोय की नाही, त्यांना अजूनही त्यांच्या मनामध्ये धाकधूक चालू आहे. शुभम निकम गालातले घालत असतात कारण त्यांना माहिती आहे आम्ही सामना जिंकणार आहे. काय हसलोय बघा शुभम निकमच्या चेहऱ्यावरती. यानंतर होणारा सामना साजिरी इलेव्हन यांनी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. हा सामन्यानंतर लगेच त्वरित राकेश बारे सुद्धा पाठी उभे आहेत. माझा आवडता खेळाडू आहे राकेश बारे. खरोखरच राकेश बारे यांचं जर भारुडामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर कृष्णाचा जो रोल होता ना, वा काय रोल होता तो, जबरदस्त. आता बघा स्ट्राईक साठी आले ते धाकटे मालक श्रीकांत पड्याल. बघूया श्रीकांत पड्याल षटकार मारलेला असं शुभम निकम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. किती 1001 5001 आहे श्रीकांत पड्याल शुभम निकम यांच्याकडून. मला वाटतं काय फिल्डिंग लावली बघा आणि एकही धाव न आणि नो बॉलचा इशारा अंपायर यांच्याकडून. अनुभवी अंपायर आहेत किरण राऊत. जसं मला वाटतंय तुम्ही बेली बावडन या अंपायरचं नाव ऐकलं असेल, असे किरण राऊत मला वाटतं या DTPL मध्ये दमामे गावचे सुपुत्र आहेत किरण राऊत, एक बेली बावडन सारखे. आणि खराब फिल्डिंग भावेश इटले यांच्याकडून आणि हा सामना जिंकलाय शार्वी इलेव्हन संघाकडून. बघा कोचिंग असावी तर अशी शुभम निकम यांच्यासारखी. श्रीकांत पटेल यांनी चौकार मारून आपल्या संघाला विजयी केलंय. तरी विजयी संघाचं शार्वी इलेव्हन संघाचं हार्दिक स्वागत. यानंतर होणारा सामना समीशा इलेव्हन आणि साजिरी इलेव्हन. बघूया साजिरी इलेव्हन संघ